काय जीवाला घोर येऊन ठेवला बाबा. इकडे पोरीचा घोर, इकडे सुनाईचा घोर. जिकडे पाहिलं तिकडे आपल्या जीवाच्या मागं सुकूनच नाही आहे आपल्याला काही. पोरीले घेऊनच येतो ना. त्याला काय वाटते, माझ्या पोरीला काय राहायला जागा नाही माझ्या घरी. एवढं मोठं नवनेतन घर आहे मायवालं. काय करू मी माझ्या पोरीला तिथं काय मरायला सोडू काय. राहीनच माई पोरगी. 3 पोर आहे ते एक पोरगी माई कुठे राहू शकते. हां, तिन्ही भाऊ म्हटलं करते तिचं, काऊन नाही करणार. एकुलती एक बहीण आहे, नाही करण तर नेत तिला आम्ही हिस्सा देऊन देईन. बरोबर करण, पण तरी पोरीचं करण म्हटलं. लोकांच्या घरी काही मरायला सोडली काय पोरगी. हो ना, तिथं सांगते जवळ फोन करून. याच्यासाठीच दिली का पोरगी. ननद आली म्हणून का तिचं सावडतच बसन नुसतं. हां, फोन करते पोरगी घेऊन जा तुमची. आम्हाला काय जड झाली आमची पोरगी. पोटात पसली ना काय हांडीतच पसणार नाही आमच्या. काय झालं, काऊन बडबड करून राहिली. हा, काही काही असं झालं काय कोणा गोष्टीचा. अरे एकटीच बोलून राहिली. अरे मी आहे ना इथं, माझ्यासोबत बोल. तुम्हाला पैसा राग नाही येऊन राहिला काय बा. हां, एवढा जवळ बोलला. तुमची पोरगी घेऊन जा, नसन तसन तुमची पोरगी अशी तर वागते आणि तशी वागते. म्हणजे हे लोक सगळे चांगलेच वागून राहिले. ते एकटीच खराब वागून राहिली त्या घरात. पोरीचा दोष दाखवून दिला, आपला गुन्हा लपून ठेवला सारा. आपण काय करून राहिलो म्हणून ते नाही सांगितलं काही. हां, आपल्याला आपल्या पोरीची तर बाजू पाहा लागन ना. अरे तर जाऊ ना आपण, सकाळी उठल्यात जाऊ. जाऊ तिथं पाहू पोरीचा दोष आहे का यायचा दोष आहे. तेव्हाच माहीत पडन कणी. मला एक गोष्ट सांग तू, आपली पोरगी बद्दल गरीब आहे काय. हा, काहीच दोष नसून काय तिचा. तुला माहित आहे, मला माहित आहे. आपली पोरगी गॅरंटीची नाही आहे. आम्ही गॅरंटी घेऊ शकतो काय. म्हणू शकलो काय फोनवर. गरीब असती पोरगी, बोलत नसती तर मग मी म्हटलं असतं का माझ्या पोरीनं असं केलं नाही, माझी पोरगी अशी करतच नाही. माझी पोरगी गरीब गाय आहे, शब्दानं बोलत नाही कोणाले, असं म्हटलं असतं. पण आपली पोरगी आपलीच तर ठेवत नाही, तर मी काय म्हणू देईल. मग काय चालत नाही म्हणता काय. तुला तर म्हणून राहिलो ना सकाळी उठल्या पाहू म्हणून. पाहू तिथं जाऊ. तिथं गेल्यावर माहीत पडन त्याचा गुन्हा आहे का पोरीचा गुन्हा आहे. हा, का कुणाचा गुन्हा आहे. ते दोघं जेव्हा दोन बाजू मांडन तेव्हाच समजा आपली कोणती गोष्ट. आपल्या पोरीचे शब्द कसे असते, आपली पोरगी बोलते कशी. हा, 2 कामं केल्यानं झिजते काय माणूस. काऊन आपल्या सुनाने नांदून राहिलं काय आपल्या घरी. हा, एक सोडून 3 सुना आहे आपल्या घरी. तिन्ही सुना अशा बोलावलं आपण त्याच्या मायबापाला कधी आजपर्यंत. हो, तर आपण निभून घेतो म्हणून म्हणून नाही बोलावं लागलं. नाही तर बोलावं नसतं लागलं आतापर्यंत. काय निभून घेऊन राहिलो आपण. आपण बोलत नाही सुनायला आपल्या. आपण म्हणत नाही द्यायला चुकलं तर. मनाच लागते चुकल्यावर. मग तसंच ते म्हटलं असन तर आपली बैसन कोणच करते. बोलतेच जशी टचकन. मग बोलत नाही तर काय खाली मान घालून उभीच राहील काय. काहीच बोलणार नाही काय अजिबात. बोललं नाही तर लोक तिकूनही फायदा घेते ना मग. म्हणजे पोरगी बोलली तर बरी बोलली, आणि सून जर बोलली तुमची तर मग मग काय म्हणाल तुम्ही. का सुनीनं काय बोलायला पाहिजे होतं. अरे सून राव का पोरगी राव, बोलली ते बोलली. नाही बाबा, मला माझ्या पोरीची लय चिंता वाटून राहिली. पाहत नाही काय आजकाल म्हटलं पोरी. लोकांना काही कोणाच्या पोरीची किंमत नसते. मारून टाकतात म्हटलं घरातल्या घरात पोरेले. मग येईन तिघा चौघा मिळून जर असं केलं तर माझ्या पोरीसोबत. पागलसारखी काही विचार करू नको. मी तुला आता सांगतो, जर तिथं पोरीचा दोष असन तर मी सोबत आणणार नाही तिले. तिथंच ठेवन. त्याला सांगन स्वतः का तुम्ही सुधरवा आणि तुम्हीच पहा काय करायचं आहे. बापा एवढे बोलून राहिले तरी तिथं ठेवताच म्हणता. नाही, मी घेऊन येईन माझ्या पोरीले. मी नाही ठेवत तिथं. लोकांचं सोसायला ठेवू काय तिथं. ठीक आहे, घेऊन येजो. पण तूच करजो काय. मंगलच्या दिवशी पाहिलं ना कशी करते पोरगी तर. तुलाच करायला लागेल ना सगळं. मग त्याच्यापेक्षा राहू दे तिथं. सुकून न आपण राहू शकतो. इथं सुनायचं आणि तिचं पटत नाही. तिरगा मिरगीवर येते दोन्हीचं काम. तुला तर मग ना सुना अटपत ना पोरगी अटपत. हो, अटपो का नाही अटपो. ते अलग खोली देऊन देता येते तिला. म्हणता येते बाई याच्यात राही तू. नाही पटलं यायचं आणि त्याचं तर तिला म्हणता येते तुझ्या कर ना खाय बाई तू. बहेरपणा करू नको सरला. काही गोष्ट नाही आहे कामाची पोरीला घरी आणून बसवणं. काहीच कामाची नाही आहे. हा, चांगलं नसन तर आपल्याला समजते. घर चांगलं नाही, जवळ चांगला नाही तर समजते आपल्याला. पण ते लोक एवढे वाईट नाही आहे. आता झोपून राह, रात्र झाली. सकाळी उठल्या पाहू मग काय होते काय नाही तर. हो, मला तर सुकून झोपही नाही येणार बापा आता. माझ्या पोरीचं ऐकून माझ्या जीवात काही जीव आहे नाही आता जाग्यावर. अरे झोप, तिचं काय टेन्शन घेतो तू. हा, अशा माणसाचं टेन्शन नाही घ्यायला पुरत. किती झालं तरी आपली पोरगी होय, पोटचा गोया होय. आपल्याला सांभाळायला लागते, आपल्यालाच करायला लागते. जवळ सासू सासऱ्यानं टाकून दिलं तर काही आपणही टाकून देऊ काय. आपल्याला तर वागवाच लागन आपल्या पोरीले. अरे तर पाहू उद्या बाकीचं. आता झोप, शांततेनं झोपून राह आता. हो, झोपतो. गोळ्या घेतल्या त्या तुझ्या पायाच्या. अमाय नाही कड्या, गोळ्यानी घेतल्या म्या. पाणी तर नाही आणलं व पाणी बुलली. बाबा उतराले मोठा त्रास होते याच्याहून तर. हा, उतरानं बसणं चढणं मोठा त्रास होते. पायाचा मोठा तकलीफ होऊन राहिली आहे. राजेशलेच मागतो पाणी आणून. अरे जरासं जाय चालत चालत तिथपर्यंत. काय आता त्याला त्रास देतं. तिथून त्याला झोपला असेल तर बोलावतं काय आता उठून. आणते तो. थांबा तुम्ही, झोपा तुम्ही चुपचाप. कायले कल्ला करून राहिले नसले. तर महाभिन तुझ्या मनानं तुला तसं पटते तसं कर. राजेश, होय बाबू, राजेश रे. राजेश. अहो राजेशजी, जातो म्हणते काय मग मामाजी ना आत्याबाई मग छायाताईच्या घरी. बापा जाणे लागून काय, बोलावला आता तर जाणं तर आहेच. मला तर वाटतं ना राजेशजी, चूक तुमच्या बहिणीचीच आहे तिथं. तुमची बहीण कधी जरा जास्त शानपणा करते म्हटलं. तू नको आपलं ज्ञान पाजू. तुला काही माहित नाही आहे कोणाची चूक आहे ना काय आहे म्हणून. हा, चूक माहित नाही काही नाही ना कोणाला दोष देणं. तू तिचं पटत नाही म्हणून काय तिलाच दोष देशील काय तू. तिच्या घरचेच आहे काही हे असू शकते तिथं. मयन तिचं पटत नाही म्हणून नाही म्हणून राहिली मी. हा, तुमच्या
तुमची बहीण आहेच म्हटलं तशी. माझ्यासोबत काय कोणासोबत नाही पटवून घेत म्हटलं ते. इथून अंदाजा लावून काही अर्थ नाही आहे. तिथं गेल्यावर माहित पडन. झोपून राहता लय टाइम झाला. एवढा वेळ जागतं आणि मग तिकडे 9 वाजेपर्यंत झोपतं साजरी पसरतं मग. झोपतो तर मग झोपून येतं काय करू. मला इकडे लय वेळपर्यंत झोप नाही येत. तुम्हाला काय माहित आहे. तुम्हाला असतं का नाही तर माहित पडलं असतं पोटावर किती वजन राहते म्हणून. हा कसा त्रास होते म्हटलं रातच्यानं. तर झोपून राही ना मग. झोपून राहू चुपचाप. ते कायले मोबाईल पाहत बसतं एवढाला वेळ. एक वाजून जाते तरी मोबाईल पाहतच राहतो. मग सकाळी मला तसंच जा लागते. हा 2-3 दिवस झाले आता मी तसाच चाललो म्हटलं. काही बोलत नाही. आपल्याला असं वाटते जाऊ दे बा. बायकोची अडचण आहे. खाऊन घ्या बाहेर. कधी माणूस उपाशी राहून जाते. हा कधी जास्तीचं काम येते तर कॅन्टीनवर जातच नाही. मग तुझी अडचण मी समजून घेतो. तू नको समजून घेत जो फक्त. राजेशजी आता उद्यापासून करून देईन मी तुम्हाला डब्बा. माझ्या हाताने करून देईन. असं असते बायको अडली म्हणजे कोणी कोणाचं करून नाही देत म्हटलं. कोणाची भाव जाई ना कोणाची माय. मी नाही होती तर तुमची आई करूनच दे असं ना तुम्हाला डब्बा. मग आता माई अडती आहे तर काय झालं आता बहिणं करून दिलं तर. आता त्याचं जर काही दुखलं सुकलं तर आम्ही त्याच्यासाठी करणारच नाही काय काही. मोहिनी कोणाला काहीच बोलून फायदा नाहीये. तुला सांगतो मी. आपल्याकडून होते तर आपलं करावं आपण. आता तू डिलिव्हरी झाली म्हणजेच तर माझ्या लय अवकात आहे. कपडे धुणं स्वयंपाक करणं माझ्यासाठी लय अवकात आहे म्हटलं. तर मग त्याच्यासाठीच म्हणून मी तुम्हाला राजेशजी आपण अलग होऊन जाऊ. अलग झालं म्हणजे आपल्याला जर एक बाई बी ठेवली ना तर ती बाई आपल्याच पुरतं करते. इथं खटल्यात जर बाई ठेवली तर त्या बाईला तर सगळीच करा लागते. एकट्याचं करून जाईल काय ते. हा मग आपल्या इथं बाया टिकत नाही. उठू उठू पाहिजे. तुमच्या इथं म्हणते एवढे मोठे भांडे राहते म्हणते. एवढे मोठे कपडे राहते म्हणते. तेच पोरगी बहिणी की तर करे म्हटलं तर ती चालली गेली. तिला मोठा आला होता तनका. चांगली बाई पाहा लागन आता एखादी. हा आता कोण करण. वहिनी तिकडे चालल्या तू एवढलं आणि ते परी कोण एवढं होणार नाही. कोण करण. आई तर काही करत नाही. मग आता एवढ्याले कामं करण कोण घरातले. पण बाया इथं चांगल्या भेटत नाही ना हो. बाया भेटल्या पाहिजे कमी. एखादी चांगली गोरगरीब बाई पकडा ना हो राजेशजी. का जे बाई करण म्हणून अशी वयस्कर चांगली. हा आता बाईच्या वयाची म्हणजे ते कधी चांगलं निरपिरे काम करून जाते. पैन भेटली तर मी आता त्या स्वप्नीलच्या इथं हाय एक बाई. जर ते आली करायले तर मी विचारून पाहिजे. त्याला विचारतो पहिले मी आज ऑफिसमध्ये. हा ठीक आहे ना विचारून पाहिजे. आज आता कुठे चालले तुम्ही ऑफिसमध्ये. सकाळी जाल ना. हो सकाळीच जाईन. ते तसंच निघत असते तोंडातून. एवढं नको धरत जाऊ तू. वकील होय काय तू. राजेशजी जास्त शिकली नाही मी म्हणून सांगा. शिकली असते ना तर वकीलच राहिली असती म्हटलं. तसं माझं स्वप्नच होतं वकील बनायचं. पण काय करू माझं शिक्षण नाही झालं ना तेवढं. तुझी बुद्धी गेली असं ना तिकडे घास खायले. नाही ना बुद्धी जागेवरच होती. पण ते कसं माझ्या मन निराणा खेळण्यात घरातले कामं करण्यात त्याच्यातच होतं तेव्हा लहानपणी. पण आता कामं करायला लागते आता जीवावर येते. राजेश राजेश. आता बाई आवाज देऊन राहिल्या. जाऊ द्या देऊ द्या. तेवढेच काम आहे ते काय आवाज द्यायचे. फक्त तुम्हीच दिसता त्याला आवाज द्यायला. बाकी नाही दिसत कोणी. हा सुमितली नाही त्याच्या खांद्या डावा आवाज. तो सण झोपते मस्त आणि कधी बी राजेश 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 करत राहते. जाऊन पाहा लागते. काय म्हणते काय नाही. कधी अडचण येऊन जाते. कधी बाबाची तब्येत खराब होऊ शकते. राजेशजी बाबाची जर तब्येत खराब झाली ना तर असा आवाज नाही देत आता बाई. हा आता बाई तर एकदम दचकल्यासारख्या कशा तरीच करते मग. तरी बी जाऊन पाहिजे तुम्ही. जा तुम्हालाच कुठे उरू काय जायची. जाच लागते. मायबाप होते. मायबापासाठी जाच लागते मोहिनी. कशी बोलतो तू. आता जर तुले माझ्या आईच्या ठिकाणी जर तुझ्या आईने आवाज दिला असता तू गेली नसती काय. माझ्या आईनं जर असं केलं असतं ना का नुसतं काय म्हणते तर कामाच्या वेळेस एकाले ना काही द्यायच्या वेळेस एकाले असं केलं असतं का नाही तर मी केलंच नसतं. गेलीच नसती. म्हटलं असतं जाय ज्याला देतं त्याला आवाज देत जाय. असं नसते. प्रत्येक लेकराचं मन मायमध्ये असते मोहिनी. असं असते ते. बरं जाऊ दे. तुला नाही समजत त्या गोष्टी. बरं ठीक आहे येतो मी. काय म्हणते आई तर पाहून येतो. हो जा बापा जा. फक्त राजेशजीचं मन दुखते माय बापासाठी. नाही तर ह्या घरात 2-2 पोरं आहे मोठे. मोठा येणलाय नाहीये. त्याचंही नाही दुखत ना त्याचंही नाही दुखत. भाऊजी तर राहतच नाही म्हणा इथं. असले तर त्याला कोणी आवाजही देत नाही. पण याला सुमितले लहान आहे तो घरातला. कोणी म्हटलं कोणी घरात लहान माणसाला आवाज देते. पण आमच्या घरात फक्त ह्या पोराले. हा काम करायच्या वेळेस. आणि पैसे गिसे द्यायचं असलं तर सुमित सुमित करते. खर्च करायचा असला तर राजेश राजेश करते. काही द्यायचं असलं तर सुमित सुमित करते. हेट कोणते लोक आहे काय ना बापा. आई आई बा आई. काय झालं दादा. काय आणलं तू आता सकाळी सकाळी एवढं. अरे हे काय म्हणते तर नाश्त्याला सामान आणलं. पोहे रवा काय काय पाहिजे म्हटलं. मामाजी मामीजी येईन कणी तर त्याच्यासाठी नाश्त्याचं बनवू जा म्हटलं काही. आता येणार आहे का दादा. हा आता जेव्हा कधी येईन. समजा आता आज येईनच ना. समजा आता येते सकाळी का दुपारी येते. कोणाला माहित पण येणार आहे. हो का फोन आला होता का त्यांचा आम्ही येतो म्हणून. नाही नाही मॅच फोन लावला होता. काय करता आता हे नेहमीचं नाटक झालंय ना बाई अंकिता. हा 1 वेळा 2 वेळा 4 वेळा माणूस बर्दाश्त करते. पण एवढ्या वेळा झाल्यावर किती बर्दाश्त करणार आहे. सांगा तर लागन ना. कमी जास्त व्हायच्या पहिले माणसानं कानावर टाकलेली गोष्ट बरी राहते. दादा जाऊ दे ना काय विनाकारणच करतोय रे. ते कसं होईल मग बहीण आली म्हणूनच झालं बा असं. जगाच्या दृष्टीत हेच होते मग. काहीच नाही होत अंकिता. तू टेन्शन नको घेऊ या गोष्टीचं. मी सांभाळतो सगळं. हे आई कुठं गेली पण. मी घरी नव्हती काय मग तू फोन लावला तेव्हा. तू ना बापू बाहेर नाही गेले होते काय. मी तुम्हाला चाबी दिली. तुम्हाला म्हटलं जा म्हटलं या फिरून. तर मग त्याच्यानंतर मी लावला फोन. आईनं मी घरीच होती. मग फोन लावला. तिचे बाबा बोलले. पहिले राजेश भाऊले फोन लावला.
तर ते म्हणे आम्ही बाहेर आहे, मग लावतो म्हणे. मग घरी गेल्यावर लावला असं त्यानं फोन. मग मामाजी बोलले, मामाजी सोबत बोललो मी, तर मामाजी म्हणे हो येतो म्हणे उद्या. तर तू घरीच नव्हती तेव्हा, तुम्ही दोघंही नव्हते. तर त्याच्यानंतर आली हे बाई आणि बंब बोलायला लागली, असं काऊन म्हटलं आणि तसं काऊन म्हटलं. हा काऊन बोलावलं ते इथं, आणि मी त्याच्या समोर अशीच बोलन. मी म्हटलं बोल, तुला जे पटते ते बोल, मी काही आता लोट घेत नाही तुला कोणा गोष्टीचा. एवढं झालं दादा का? पण मला काहीच सांगितलं नाही. बरं झोपायच्या वेळेस पण आईनी गोष्ट नाही काढली की असं झालं अंकिता की तसं झालं म्हणून. मी आईला समजावलं असतं. तू फोन कर, त्यांना फोन कर, येऊ नका म्हणा. कशाला विनाकारण वाद नको घरात. अरे वाद नाहीच करून राहिलो आहे, ते स्वतः म्हणते मला राहायचं नाही आहे, मला जायचं आहे. हा माझ्या बापाच्या शितर आहे तुम्ही, इथं कोण्या गोष्टीची कमी आहे तिले, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. घराच्या बाहेर सुद्धा जाणे लागत कायले. हा तिला असं म्हणते काय कोणी गुणभर पाणी आण, का दुकानात जाऊन काही वस्तू आण म्हणते कोणी. मग तू सांग आता घरातलं तर काम पहिले करावंच लागन का? आता इले बसलं ठेवून मी करत जाऊ घरातला स्वयंपाक? दादा जाऊ दे रे, सुधरूनच जाईन आज नाही उद्या. कसं असते, कोणाचा स्वभाव कसा असते आणि कोणाचा कसा असते. तसं नाही बाई अंकिता, आपण म्हणतो पण सुधारणारा व्यक्ती सुधरून जाते, नाही सुधारणारा आयुष्यातही सुधरत नाही म्हटलं. आई हे घे पोहे बनवजो, नाही तर मग उपमा बनवजो, तुला जे वाटन ते बनवजो. हो बनवून घेईन ना मी. निघाले म्हणते काय ते तिथून? आई ते काही मला फोन करणार आहे काय? मग का त्याला चांगल्यानं फोन केला काय कोणा कार्यक्रमाला यासाठी? तर मला फोन करून ते येतील आता त्याच्या मनानं. आता ते काय बोलते, आपण काय बोलतो. काहीच नाही बोलायला लागत बाबू, बोलजो काहीच नको तू. बोलून व्हायशी होजो नको. हा तिचं फक्त आपल्याला सांगणं आहे ते काय करते, कशी वागते, बस तेवढंच करणं आहे आपल्याला. आणि इले घेऊन जा म्हणा. आई कशाला का भडकवतो दादाला तू विनाकारणच? राहू दे ना, होतच असते घरात, चालूच राहते. कशाला अशी सांगतो त्याला? अंकिता मी कायले भडकून राहिली हो बाई? तू स्वतः डोळ्यानं पाहून राहिली ना तुया. मी काही बोलली? मी बोलली का तू बोलली का तो बोलला? सांग. कोणी जर बोललं असं तर गोष्ट अलग आहे. तुला एवढंही बोलून तरी आम्ही तिला काही म्हणून राहिलो काय? तेच अंगावर आल्यासारखी करून राहिली. मग किती बर्दाश्त करणार आहे तिचं? आईचं काही ऐकू नको तू, ते आले म्हणजे बरोबर पाहू आपण. मी काय म्हणतो अंकिता, ते पाहुणे येतील कनी त्याच्या पहिलेच तू कनी त्या त्या सोबतींच्या इथे चालली जाय बाई. हा घरी काही राहू नको. पाहुण्याच्या समोर कायले पाहिजे माहिती तमाशा. तर जवळ घेऊन चालली जाय. याची गजूची गाडी घेऊन जाजो आणि चालले जाजा दोघं जण. काही थांबू नका इथं. ते कशी अजून तू यावर आरोप लावून तू तिच्यावर आरोप लावशील. आणि विनाकारण मग जास्तीच होईल. त्याच्यापेक्षा तू एक काम करजो, तू चालली जाजो तिकडे. आई कशाला मला तिकडे पाठवतो तू? घरात काय झालं काय नाही तू बोलशील ते बोलशील. आणि विनाकारण कसं शांत करायला पाहिजे ना कोणी घरात. कशाला मला पाठवतो? मी थांबते ना घरी. आई थांबू दे, तिला थांबू दे, जाऊ दे, काही हे नसते. चालूच असते घरात, जवायला माहीतच आहे सारं. थांबा बापा, नाही तर अजून जवळ तुला गेल्यावर तिथं बोलन नाही तर. हा तुझ्या घरी असं ना तुझ्या घरी तसं उचक नाही दिन नाही तर. अगं आई हे मला कधीच नाही बोलत असे. ते काही जरी पाहतील ना तरी नाही बोलत. तू बघ मला एवढं झालं त्या दिवशी, एवढं बोलले तरी ते मला काही बोलले का? फक्त तेवढंच बोलले ना की तुला म्हणत होतो की कशाला चालते तिथे. पण तरी ते आले ना माझ्यासोबत. आणि म्हटलं का त्यांनी जबरदस्ती चलच काही करून म्हणून. माझ्या इच्छेविरुद्ध नाही जात का इथे. ठीक आहे बापा, तुला जसं पटते तसं कर. मग नाही झालं पाहिजे का हिच्या घरी बोलणे झाले न असं झालं. त्या सासूला सांगून ती सासू तर माहित आहे बापा कशी बोलते तर. बरं झालं असं तुमचं आता हे थैला घे आई, मी वावरातून एक चक्कर टाकून येतो, बाबाला घेऊन येतो घरी. तोपर्यंत जर आली हे लोक तर चहा पाणी नाश्ता पाणी करजो, मी येतोच बात आणि मला फोन लावजो. हो दे ना इकडे. माझ्याविषयी किती चालता तुम्ही इथं. चला मी बी छायावर म्हटलं नाही तुम्हाला कोर्टात ओढलं तर मग म्हणजा कसे तुम्ही माझ्या मायबापाला बोलवून राहिले आणि कसं काही सांगून राहिले. तर थांबा ना तुम्ही. तुम्हाला काय वाटतं मी सोडून काय तुम्हाला? सोडतही नाही. तुमच्याजवळून अर्धा हिस्साही घेतो माझ्या पोराचा. आणि म्हटलं राहतही नाही तुमच्या घरी. तुम्हाला घरीच ना घरी सांगून टाकतो म्हटलं. धावास कायले देऊन राहिली इथं? जे होते तुझ्याकडून कर ना, मग जाणं तुझ्याकडून होते तर तेवढं करतो. तू काय काय करतो तर मी पाहतो आता. तुला वाटत असन तर मीच आहे म्हणून मी लई आहे म्हटलं. मी का तुला काय सोडणार आहे का तसं? तुला असं वाटत असेल का सोडून देईन? आतापर्यंत सोडलं बा, आतापर्यंत माफ केलं, आताही करून जा ना तू कोर्टात टाक ना केस टाक. कोणाची गलती आहे ना पुरं साबित करतो म्हटलं मी बी सांगतो म्हटलं ते हा माणूस मला मारत होता म्हणून दारू पिऊन. काय पागल आहे का बापा ही बाई? हा तो माय पागल डोक्षाचे. तर दारूच्या थेंबाला तरी हात लावते काय? व पाहिली त्यानं कशी असते दारू तर. दारू पेते म्हणतो तो. हा जाय टाक केस टाक जाय. त्याच्याविषयी माहीतच पडते कोण सिद्ध करून देते तो दारू पेते म्हणून. तुमच्याही विषयी टाकतो ना, तुमची केस टाकतो का तुम्ही मला मारता म्हणून. घरातल्या घरात ननदही मारते सासूही मारते. वहिनी काय बोलून राहिला तुम्ही? हे मी तुम्हाला साधं बोलत नाही, तुम्ही मारायची गोष्ट करत आहे. माझ्याकडून साधं मच्छर नाही मारत वहिनी. मी तुम्हाला काय मारणार वहिनी? माहीत पडते कोण कोणाकडून बोलते तर. तुम्ही 4 जण, मी एकटीच आहे. हा आणि माझ्या पोरालाही त्याच्यात सामील करतो म्हटलं का मारते का नाही मारत म्हणून. बोलता येते त्याला काय म्हणून तो तिथं? जे म्हणन ते म्हणन. मी सांगन माझ्या पोरालाही मारते बा म्हणून. मलाही मारते माझ्या पोरालाही मारते. तुमचं सगळेचं नाव टाकतो तिथं, सगळेला फसून देतो. आई तरी तू म्हणता का हिला सोडून दे, काहीच करू नको, काहीच बोलू नको. आणि 2 झापडा दिल्या ना तर सरकी होती. तूच सांग होत नाही काय?
अरे आपण म्हणतो काय बाबा हात उचलाव. आई लातेचे भूत म्हटलं आपण बोलायला मानत नाही की ती काही बोलते हिच्यासोबत. ते सुधरत नसते म्हटलं, तिला लाताच पाहिजे. आणि हिची जागा आहे हिच्या माहेरात नाही आई, पागलखान्यात आहे. तिला पागलखान्यात नेऊन टाका लागते. तिला बाबाची परमिशन घेतो आणि तुला पागलखान्यातच नेऊन भरती करतो. हे पागल आहे म्हणून डॉक्टर जवळून ते सर्टिफिकेटच करून आणतो म्हटलं. हे पागल आहे, तिला भरती करायला लागते दवाखान्यात आणि चांगले शाट द्यायला लावतो तिथं नेऊन. तुम्ही काय मला पागल साबित करता हो. मी बरोबर लय हुशार आहे म्हटलं. मी तुम्हाला दिसते तशी बाहेर नाही मी. हो माहित आहे मला, तू अक्कल कुठं आहे तर सारी घुटण्यात आहे तू अक्कल. तुझी जराशी नाही आहे, कामापुरती नाही आहे. आतापर्यंत वाटे का नाही बा पसंत म्हणून, पण काहीच नाही आहे. तू फक्त त्या बापाच्या इस्टेटची धमकी देण्यातच गेली आहे बाया. हाय म्हणून देतो म्हटलं. हाय माझ्या बापाजवळ तेवढं धमकी द्या चुकती. त्यासाठी करून ठेवलं ना त्यानं कष्टानं. पोरगी येईन ना बसन म्हणून इथं ऐकत खायसाठी. पोरं थोडी आहे की त्याईले, पोरं नाही, सुना नाही, नातू नाही, कोणीच नाही आहे त्याईले. तूच आहे एकटी लाडा नवसाची. नवसान झाली होती तू त्याईले. मला फालतूचं बोलूच नका, काही गरज नाही बोलायची. माझ्या आई बाबाला बोलावलं कोण तुम्ही इथं एवढं सांगा मला. काय करत त्याला बोलवायची. तू मानून नव्हती राहिली ना तशी सरक्यानं, म्हणून बोलावणं भागच होतं. तुझ्या कोण ऐकून असं नेहमीचे एवढं बोलून राहिली तू, तरी तू ऐकून. ठीक आहे ना, पाहतो ना आता माझे आई बाबा काय म्हणते. तर माझे आई बाबा मला न्यायलाच येईन म्हटलं. मला घेऊनच जाईल ते. हेच म्हणून का आम्ही घेऊन जातो आमची पोरगी, काय आम्हाला जड आहे नाही. हो तर जाणं बाबा जाणं, तिच्या सोडून देणं मायवाला. जाय तिथंच राहायचो आणि तिथंच खाजो. लय सुखानं ठेवते तुला तर. ठेवतेच, ठेवत नाही तर काय तर. लय नाही त्याला पोरी, 2-4 एकच आहे. हा दिन तर दिमाग खराब करून टाकते. चांगल्या मुडाची अशी तशी करते हे पागलबाई. पाहिलाय अशी बोलते हे. हा अंकितामध्ये तिने म्हणते राहू दे म्हणते, बोलू नको, म्हणू नको, सांगू नको तिचं काही. काय करू मग मी एक तर परेशान होऊन गेलो आहे म्हटलं. हा घरात आलं का कटकट, घरातून जायच्या वेळेस कटकट. तू टेन्शन नको घेऊ बाबा, शांत ठेव तुझं डोकं. आणि ते जाय तर थैला नेऊन ठेव किचन मध्ये. जाय. तिच्या तर तोंडावर तोंड टाकाले म्हणणे करून राहिला. आता काय सांगा दादा, हे सगळं माझ्याच्यानं झालं रे. मी आली नसती ना तर हे झालंच नसतं सगळं. मी विनाकारणच आली इथे. आता मी येणारच नाही याच्यानंतर. पागल आहे का अंकिता तू? हे काही तू आल्यावर झालं काय? हे पहिलेच चालू आहे. हे फक्त मनालीच झालं का तू आली म्हणून आता तुला वाटून राहिलं असं. पण आम्हाला माहित आहे ना नेहमीच आहे म्हणून. मला खूप वाईट वाटत आहे दादा की आपल्याच्यानं असं होत आहे म्हणून. यांना पण खूप वाईट वाटते. अंकिता म्हणते तू आली तेव्हापासूनच तुझी वहिनी अशी करत आहे म्हणते. नाही ना हो, तिला आदतच आहे ना. तिची आदत जाते काय ते. हा तिला किती काही सुधरवायचा प्रयत्न केला तर सुधरत नाही ते. ते तिच्या मायच्या इथंच सुधरण. आता तिला राहू दे चांगलं. 4-6 महिने बाबू तिथंच राहू दे रे तिले. आई राहू नाही देत. मी आता तिच्यासोबतच नाही राहत. माझ्या दिमागले खराब झालाय. मला मूडच नाही आता. नाही रे, लेकरू आहे लहान. लेकराच्या इकडे पाहा लागते आपल्याला. हा तुला बायको भेटून जाईल, लेकराला माय नाही भेटणार राजा. तू विचार करा लागते आपल्याला बाबू. आई नंतरचा प्रश्न आहे तो. पाहू मग आपण काय करायचं काय नाही. तर सध्या जसं आहे तसं चालू दे आता. हो ठीक आहे. दे मग, मीच नेतो आता तो जोरात तिकडे. तू वावरात जातो म्हणतो ना. हा बाई जातो मी, येतो जाऊ. बाबाला घेऊन येतो ना. बाबा इथं लागन ना घरात. नाही तर मग मी राहीन ना, बाबा नाही राहणार. ते बरं नाही वाटत. बाबा मोठे आहे. माझ्या मामाजी सोबत बोलायला तेच लागन. आई ते लोक लय चांगले आहे हो. ही एकच वर्षी निघायची त्याच्या घरात. मामाजी मस्त आहे. बरं पोरही चांगली आहे. हा तिन्ही पोरं चांगली आहे. आई बरं सुनाही मस्त भेटल्या तिले. असं नाही का हिच्यासारखी नाही का तिची काही सून. तिची माय आहे ना रे, तिच्या मायवर गेली ते. पण आई माझी सासू काही एवढा भार नाही आहे ना. हिच्यासारखी नाही आहे काही. तू सांग आता. माझ्या सासून म्हणते खटल्यात दिवस काढले म्हणते. कसे काढले असं त्या बहिणी खटल्यात दिवस. हा माझ्या सासऱ्यानं सगळं लहान भावाला देऊन दिलं म्हणते. इथं येऊन माझ्या मोठा भाऊ सासरा आहे ना, त्यानंच केलं म्हणते हे सगळं इस्टेट. नोकरीवर लवकर लागला तो तर त्यानंच केलं म्हणते हे सगळं. मग तू सांग आई, त्याच्याजवळ तर काहीच नव्हतं. आता झाले ती एवढी श्रीमंत बिचारे. हा मग ते लोक चांगलेच आहे ना. मग त्या बहिणीनं तर निबेकार केलाच कोणी. काय मी बापा आता कोणाचा असं राहीन कोणाचा नाही हिच्यावर. आपल्याला काय माहित आता काय सांगा. काकू झाले का मग काय करून राहिले. चालू आहे बाई, पाणी भरतो मी आता. पाणी प्यासाठी नळ आला ना तर पाणी भरून घेतो म्हटलं. कोण सून कुठे गेली तुमची. बकेट हातवलं नाही तरी पाणी भरून राहिल्या. मीनाक्षी तुला काय सांगू व बिचारे, हे पोरगं कधी दारू पेते. तिकडे काय करते ना काय नाही. बाळ लाबाड करून पैसे आणते का काय आणते. काम तर करत नाही. याच्याजवळ पैसे कुठून येते. तर ह्या कणी तिला तरात देऊन राहिला होता. आता पोरगी चांगली आहे हो, एवढी काही बेकार नाही. आता होते गलती, गलती झाली तर एवढी मोठी सजा द्याव काय. मी तिला म्हटलं तू चालली जाय म्हटलं, याच्यासोबत काही राहू नको म्हटलं. मी दिलं तिला पाठवून. काय करू मी, मग पोट पोसू का तिचं पोसू. उद्या चालून लेकरं बाय हे ते मग एकटा म्हाताऱ्या माणसाकडून काय काय होईन. सुनीचं नातायचं पोराचं कोणाकोणाचं करण मी. आता कसं आहे माझ्याकडून होत नाही तरी मी करतो बाई. 4 घरचे कसे भांडे घासतो आणि कपडे धुतो. लोकांनी दिलेले कपडे तर हे घालत राहतो बाबा. असं मग गेली काय ते. मग ह्या काही म्हणे नाही ते गेली तर. त्याला माहीतच नाही बाई अजून का ते गेली म्हणून. त्याला जर माहीत झालं ना तो काता होतेच. पण मी थोडी सांगतो त्याला का म्या पाठवलं तिले, म्या कळलं तिले. ते शिकली सवरली पोरगी नोकरी करणारी. हा ते काय इथं गुतून राहीन काय. म्या म्हटलं बाई तू स्वतःपुरती कमावू शकतं, राहू शकतं. जाय म्हटलं ते मायबापाच्या घरी. मायबाप कशी असो ठेवतेच म्हटलं पोरीले. नाही ठेवा तर तू स्वतः
कमावून राहू शकतं म्हटलं, पोट भरू शकतं स्वतःचं. पण याच्यासोबत जिंदगी होत नाही म्हटलं तुही. काही कामाची गोष्ट नाही म्हटलं, त्या गलती केली म्हटलं याच्यासोबत लग्न करून. काकू याला माहीत झालं म्हणजे मग होईन तर होईन, माहीत काय करायचं राहिलं आपण. हा काय कोणाला सारखा सल्ला देणं काही चुकीची गोष्ट आहे काय? मलाच नाही पटत माझं पोरगं असून काय करू आता मी. हो ना बाई, एवढं मोठं जवानचं जवान पोरगं, जरासं कामाचं नाही का, धंद्याचं नाही, कोणाच्याचं नाही. मग नाही तर काय, तर 2 रुपये घरात आणायच्या कामाचं नाही आहे का, कोणतं कोणी घरातलं कोणतं सामान आणून द्यायच्या कामाचं नाही आहे. आणि काय कामाचं असं पोरगं? ते पोट्ट जर नाही राहिलं असं इथं तर मग तिला राहू दिलं असतं. म्हटलं असं बाई तू काय काम कर ना, मी करतो, राहू आपण दोघी जणी. हो हो, पोरगी बरी होती हो तशी. हा म्हटलं आता होते म्हटलं यायचं बरोबर म्हटलं काकूचं. आता सून आली म्हटलं, पोरगं आहे तर सुनीच्या आशेनं तरी काम करण म्हटलं हे पोरगं. पण मला तर निरा आवाज अशी बाई तिकडे भांडणच करे हो. माय आला म्हणजे तिच्यासोबत बहिरून आला का बस झाली तिरका मिरगी. मी तिला शेवटी सप्पा म्हटलं गेली असती काय ती, पण तिला जायच होता म्हणूनच गेली ना. ते शेवटी चाललीच गेली, त्या दिवशी लढून राहिली होती. म्हटलं काहून हो, तर म्हणते आई असं असं आहे म्हणते. हा हे मला मारते बोलते नसन तसं. तर म्या म्हटलं बाई तू एक काम कर, तू चालली जाय, तू सांग एका खोलीत ते दोघं राहीन का मी राहू, तरी तर मी तुझ्या घरात येतो झोपाले खाली. हा मग याला नाही समजायला पाहिजे काय का आपण आता 2 खोलीची रूम केली पाहिजे. हा एकाच्यात माय राहीन, ते एकाच्यात आपण राहू. पण नाही, मग ते बरं वाटतं का आपल्याला सांग. म्हणून मग मी तिकडे येऊन जातो बाई झोपाले कशी. तर यानं मोठं नाटक लावून दिलं आणि तिच्यासाठी 150 रुपयाची का काही साडी आणली. तिला म्हणे घाल म्हणे. सांग असंही असते काय कुठं? चांगल्या घरची पोरगी आहे, ते फसलीच कशी काय मी त्याच्या जायात. पोरीचा दिमाग खराब होते ह्या अशा लपून टुसायच्या मागं लागून जाते. त्या काय करता आता, पोरी लॉकलानी राहत तर लागते यायच्या मागं आणि मग म्हणते त्याला ही समजत नाही. आपलं घरदार मायबापाचं सोडून चांगलं राहतो, आपण खातो पितो, आपलं सोडून यायच्या मागं लागा. मग जेव्हा नेट पडते का नाही मग समजते, मग आठवते मायबाप कायले म्हणते मायन कायले म्हणते बाप म्हणून. माय बहिणीच्या पोरीनं असंच केलं बिचारे. हा काही नाही करत, तो काम नाही करत ना धंदा नाही करत, अशा पोट्ट्यासोबत घेतलं करून. आता पस्तावून राहिली, झाले 2-3 वर्ष आता पस्तावून राहिली. सांग बरं असं राहते. आणि तुझ्या बहिणीच्या घरी तर नाही मोठी इस्टेट आहे, इस्टेटही आहे, दोघीच बहिणी आहे. काही असंही नाही का भाऊ आहे का काही आहे म्हणून. तेच स्वतः आज नाही उद्या आता बाप म्हणते सप्पा मी देत नाही म्हणते, देतही नाही तिला, दरवाजावर येऊ देत नाही म्हणते. मग काय राहिली आता, तिला असं वाटलं का भेटून जाते, कोर्टाने नाही देत. तिनं पुरंचं पुरं म्हटलं मोठ्या पुरीच्या नावानं घासून दिलं. लाईनीला म्हणून जाय तिकडे राहत बस म्हणे तू आता. मग मोठी पोरगी व तिनं जर नाही केलं मायबापाचं तर मग त्याचा तर वाखाच आहे. त्याचा कायचा वाखा, ते मेल्यावर भेटन तिले, मायबाप मेल्यावर. आताच थोडी भेटन काही. असं नाही करून दिलं का पुरंचं पुरं घेऊन घे बाई तू. आजकाल काय भरोसा, एक तर काय म्हणते आता ना पोरावर भरोसा आहे ना पोरीवर भरोसा आहे. काही लेकरं तर नाही असं नाही करते मायबापाचं, आणि काही तर नाही सगळं काही देऊनही नाही करत म्हटलं. हो बाई आता दया माया संपली आहे, लोकांच्या मनात नाही राहिली कोणाविषयी, म्हणून असं होते. आता पाहिलं नाही तुम्ही, गोष्ट नाही ऐकले काय, न्यूजवर आली, पेपरमध्ये आली. हा का त्या गुजरातमधला कोणता व्यापारी, एवढा मोठा करोडोचा बंगला त्याचा, 3च पोरी होत्या त्या माणसाले, पोरगं नाही ना काही नाही. हाव का हो, मी आता नाही ऐकली कडे ही गोष्ट. मग काय झालं, 3 पोरीनं लग्न केले काय त्याच्या मनानं? नाही लग्न नाही केले, लग्न बापानंच करून दिले. पण शिकल्या सवरल्या, त्याला शिकवलं, कष्ट भोगले, हालपेष्ट भोगल्या त्या माणसानं. कपड्याचा व्यापारी होता तो चांगला. 3 पोरी शिकवल्या, आज विदेशात शिकाले आहे, म्हणजे लग्न झाले त्याचे, चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर नोकऱ्या करून राहिल्या. जवळही चांगले भेटले. आणि आता बाप एवढा मोठा बंगला आणि ते असून वृद्धाश्रमात होता शेवटी. आणि त्या दिवशी बाप मरून गेला, 7-8 दिवस रात्रीत झुलला तर एक पोरगी पाहायला नाही आली. आणि मरून गेला बाप तर तेव्हा एक पोरगी नाही आली अंतिम संस्कार करायला बापाचा. काय कामाच्या मग 3 पोरी असून. माय बाई सांग बरं बिचारे, एवढं बापानं केल्यावर तर यायला पाहिजे, 2-3 पोरी नाही आले पाहिजे. 3 तर 3, एक नाही आली. आणि त्याच्यात एकीनं 5,000 रुपये टाकून दिले होते खात्यात का बा हे म्हणजे लाव जा बापाले म्हणून. तर ते त्याचा मित्र होता ना, त्यानं ते संघटनेचे अधिकारी कोण होते त्यानं पुरे पैसे वापस केले तिचे. नाही पाहिजे म्हणे, आतापर्यंत म्हणे पाहायलाच नाही आल्या म्हणे बापाले, तर तुमच्या 5,000 येऊन का म्हणे तो म्हणे. त्यात शेवटपर्यंत झुलला म्हणे, मग पोरगी येईन, एक पोरगी नाही आली म्हणे. किती दुःखाची गोष्ट होते हो बाई, सांग बरं बाई. त्याच्याजवळ तर एवढं होतं, आपल्याजवळ तर काहीच नाही, तर आपल्याला कोण विचारण व. मला तर माझ्याच म्हातारपणाचा विचार पडते. आता हे हालत आहे तर मायाकून जेव्हा नाही होईन तर मला कोण करण. करायला लागते बाई आता, जसं झालं तसं आता होईनच काही ना काही. तुमच्यासाठी तर देव असनच ना मालिक. हो देव तर आहेच मालिक, पण तरी आपल्याला आपलं करावंच लागते, सोय लावून ठेवायला लागते बाई आपली. पाहतो ना, तर सुधारला 2-3 वर्ष थांबतो, नाही तर मग तिथं चालली जातो. याला सांगतही नाही, मग आम्हाला सांगते बाबा येत जाईन आम्ही कधी ना कधी भेटायला. हो सांगा ना, तर त्याला नका सांगा म्हणजे झालं. नाही आम्ही नाही सांगत त्याला, तुम्हाला तर माहिती आम्ही जास्त त्याचा लाड लावत नाही. तुमच्या आहे ना आम्ही ठेवलाय त्याला, नाही तर कोणा ठेवलं असतं, यायला तर बिलकुल पटत नाही असे लोक तशी. हो मग नाही तर काय, तो आपण म्हणतो बाई आपल्या यानं लेकराला ठेवलं तर यानं चांगलं राहिलं पाहिजे. पण ह्या कोणाच्या संगतमध्ये आहे ना काय आहे, तर जरासही चांगला वागत नाही. जाऊ दे, त्याचा काही लोड नका घेत जाऊ. तुम्ही तुमचं करत जा आणि खात जा, एक भाकर टाकत जा स्वतः पुरतीन, खाऊन घेत जा. राहीन उपाशी तिकडे, नाही तर खाईन नाही तर राहीन उपाशी. काय करायला लागते, एवढा काही लोड नका घेत जाऊ त्याचा.
हा नाही झालं तर मला सांगत जा, 2 पोळ्या मी देतो करून. नाही हो, करतो ना मी हातानं. काय होते, येऊन जायचं खाली. हा आमच्यासोबत जेवण होऊन जाते. आता काय आमचे मायबाप असते तर जेवले नसते, पण ह्या पुट्ट्याच्या नाही जरासं. नाही तर आम्ही तुम्हाला म्हटलं असतं का जेव्हा काकू इथंच, काही बिघडत नाही. नाही हो माया, तुम्ही जाणता येस तर लय म्हणा लागते हो. असे घर मालक भेटायला नशीब लागते म्हटलं. हा खरंच तुम्ही दोघंही म्हटलं माझे पोरगं न असून असते ना तर मला आवडलं असतं. हो तर सुन्न पोरगंच समजा आम्हाला. आणि काही अडचण आली ना तर सांगत जा. हा नाही तर काही आम्हीच काही करणार आहे. आम्ही काही कुठं नेणार नाही आहे. आज आहे ना उद्या नाही आहे माणूस. हो ते तर आहे हो बाय. चल ठीक आहे, मग पाणी भरतो बाई मी आता. हो भरा, नळ चालला जाईल. मी आताच भरलं पाणी. त्याच्यासाठी चालते मी का पाणी गिनी भरून घ्या म्हटलं. तिने म्हणत होती का पाणी भरू बाई, तर ते दिसली नाही तर तुम्हीच सांगितलं मला ते आहे नाही म्हणून. काय करतं मग, आपलं पोरगं असो का काही असो, आपल्याला नाही पटलं ते गोष्ट नाहीच करा. कोणाच्या पोरीची जिंदगी कायले खराब करत बसावं आपण. नाही, तुमचा स्वभाव पण खरंच लयच चांगला आहे काकू. तुम्ही दुसऱ्याच्याही पोरीचा विचार केला एवढा. करा लागते बाई आता.